Hello student, welcome all of you. Today's in our course that is Theory of Machine. Course code is 22438. In our topic that is last topic flywheel, governor and balancing. Topic number 6. In that we have already covered flywheel and governors. And today's we have discussed about the last point of this last topic that is balancing. So this is the 12 marks topic. Okay. So let's start our today's topic. So today's point in last topic that is balancing. Okay. सो याच्यामध्ये आपण बघूया की काय बॅलन्सिंग म्हणजे काय कन्सेप्ट ऑफ बॅलन्सिंग. सो मशीन इज अ डिव्हाइस यूज टू ट्रान्सफॉर्म some available form of energy to perform some useful work. During this work, different motion will be involved, so machine will have different moving element. आता कन्सेप्ट सांगतो. बॅलन्सिंग म्हणजे काय, तर मशीन आपल्याला माहिती आहे. पहिला मशीन म्हणजे काय, हे एक असं डिव्हाइस आहे की ज्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे की इनपुट आपण काय दिलेलं आहे त्याला, हे कोणतीही एनर्जी. ओके. मग ती इलेक्ट्रिकल असेल, थर्मल असेल, हीट असेल, ओके, किंवा आपण सोलर असेल, ओके, न्यूमॅटिक असेल, हायड्रोलिक असेल, तर कोणती एक एनर्जी त्याला आपण प्रोव्हाइड केली आणि ती एनर्जी दिल्यानंतर त्यानं आपल्याला एक आउटपुट दिलं. ओके. सो त्याला आपण मशीन असं म्हणतो. सो अवेलेबल एनर्जी वापरून त्यानं काय केलेलं, आपण आपल्याला त्यानं आउटपुट दिलं. ओके. सो त्याला आपण मशीन असं म्हणतो. आता ज्यावेळी मशीन एखादं वर्क करतं त्यावेळी मशीनमध्ये कसं असतं, वेगवेगळे पार्ट्स असतात आणि ते मूव्ह होत असतात. मग ते काही ट्रान्सलेटिंग होतील, काही रोटेटिंग होतील. ओके. सो डिफरंट मोशन्स इन्व्हॉल्ड त्याच्यामध्ये असतात. सो काय होतं की जी त्याच्यामध्ये आपण दोन पार्ट केलेले आहेत. ओके. जे त्याच्यामध्ये जे फोर्स सेटअप होतात. आता कसं होते, जर मोशन डेव्हलप झाली की पार्ट एकमेकावर काय करणार आहेत, फोर्स डेव्हलप करणार आहेत. मग ते फोर्स हे दोन पद्धतीचे असतात. एक म्हणजे असतो स्टॅटिक फोर्स आणि दुसरा असतो इनर्शिया फोर्स. स्टॅटिक फोर्स म्हणजे काय, तर एखादा फ्लुइड एनर्जी, समजा फ्लुइड थ्रू आपण काय केलं, प्रेशर त्या पार्टनं एका पार्टनं दुसऱ्या पार्टवर फ्लुइड थ्रू काय केलेलं आहे, प्रेशर डेव्हलप केलेलं आहे. किंवा फ्लुइड थ्रू आपण एका पार्टवर प्रेशर डेव्हलप केल्यावर फोर्स तिथं सेटअप झाला, तर त्याला आपण स्टॅटिक फोर्स असं म्हणतो. आणि ज्यावेळी एखादं मशीन, एखादा पार्ट जो आहे तो मुव्हिंग कंटिन्युअसली मूव्ह होत असतो, रोटेट होत असतो, स्लाइड होत असतो, तर त्यावेळी त्याच्यामध्ये एक इनर्शिया फोर्स डेव्हलप होतो. म्हणजे त्याला आपण सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणू शकतो, इनर्शिया फोर्स म्हणू शकतोय, किंवा त्याच्यामध्ये वेग निर्माण होतो एक प्रकारे. आणि त्या फोर्सला आपण काय म्हणतोय, सेंट्रिफ्युगल फोर्स, इनर्शिया फोर्स. सो तो दुसरा 2 नंबरचा फोर्स झाला. आता पहिला जो फोर्स आहे स्टॅटिक फोर्स, हा आपल्याला कंट्रोल करता येतो. ओके. आणि तो ऑटोमॅटिक तो त्याच्यामध्ये कंट्रोल होतो, त्याला आपल्याला कंट्रोल करावं लागत नाही. ओके. तो सिस्टीम मध्येच असतो. आणि दुसरा जो असतो तो जो रोटेटिंग, जे पार्ट्स कंटिन्युअसली रोटेट होत असतात, तर त्याच्यामध्ये एक वेग निर्माण होतो, एक इनर्शिया निर्माण होतो. तो इनर्शिया फोर्स जो असतो, तर तो आपल्याला काय करतो, त्याच्यामुळं अनबॅलन्स डेव्हलप होतो. तिथं अनबॅलन्स फोर्स डेव्हलप होतो. आणि अनबॅलन्स फोर्स डेव्हलप झाल्यामुळे तिथं काय होतं की तिथं आपल्याला व्हायब्रेशन जाणवतं, किंवा तिथले पार्ट्स जे असतात ते विअर अँड टिअर होतात. फ्रिक्शन तिथं डेव्हलप होतं जास्त प्रमाणात, एका साईडला जास्त फ्रिक्शन हे झाल्यामुळे, पार्टला लोड आल्यामुळं तिथं विअर अँड टिअर किंवा फ्रिक्शन जास्त डेव्हलप होतं आणि त्यामुळे नुकसान मशीनला होऊ शकतं. मग हे जे अनबॅलन्स आहे, तो अनबॅलन्स आपल्याला बॅलन्स करणं खूप गरजेचं आहे. ओके. सो त्याला आपण बॅलन्सिंग असं म्हणतो. मग बॅलन्सिंगची डेफिनेशन काय बघूया. Balancing can be defined as a process of providing counteracting force to eliminate or minimize the effect of unwanted inertia force. म्हणजे जे अनवॉन्टेड फोर्स आहे, जो आपल्याला नको आहे फोर्स, अनवॉन्टेड, त्याला आपण काय करतोय, काउंटरॅक्टिंग, म्हणजे दुसरा एखादा फोर्स तिथं अटॅच करायचा, दुसरा एखादा मास अटॅच करायचा, त्याच्यामुळे त्याला ते बॅलन्स करणार. तर त्याला आपण आपण काय म्हणतो की बॅलन्सिंग. ओके. सो ह्याच्यामध्ये आपल्याला
सो याच्यामध्ये आपल्याला काय आहे, दोन पार्ट आहेत. बॅलन्सिंग ऑफ सिंगल रोटेटिंग मास. आता आपण बघूया की बॅलन्सिंग सिंगल रोटेटिंग मासनं कशा पद्धतीनं बॅलन्सिंग करायचं. ड्यू टू सिंगल रोटेटिंग मास द सेंट्रिफ्युगल फोर्स इनर्शिया फोर्स, सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणजेच इनर्शिया फोर्स सेटअप विच कॉज अनबॅलन्स्ड. आता एक सिंगल मास असल्यामुळे काय होतं की एका साईडलाच एक मास असल्यामुळं तिथं काय होणार, इनर्शिया डेव्हलप होणार, सेंट्रिफ्युगल फोर्स डेव्हलप होणार आणि तिथं अनबॅलन्स होणार. ओके, सो धिस मास इज कॉल्ड डिस्टर्बिंग मास. त्या मासला आपण काय म्हणतोय, ज्याच्यामुळं अनबॅलन्सिंग होतं किंवा ज्याच्यामुळं डिस्टर्ब होतो किंवा ज्याच्यामुळं व्हायब्रेशन होतं, वेअर अँड टेअर होतं पार्ट, त्या मासला आपण काय म्हणतोय, डिस्टर्बिंग मास. सो बॅलन्सिंग कॅन बी डन इन टू टाइप्स. त्याच्यामध्ये दोन टाईप आहेत बॅलन्सिंग मध्ये. पहिली कंडिशन आहे बॅलन्सिंग ऑफ सिंगल रोटेटिंग मास बाय सिंगल मास रोटेटिंग इन द सेम प्लेन. म्हणजे एक सिंगल मास आहे, ते त्याच्यामुळे काय व्हायला लागले, अनबॅलन्स व्हायला लागले. मग त्याला आपण बॅलन्स करण्यासाठी एक सिंगल मास अटॅच करणार. त्याला आपण पहिली कंडिशन ही. आणि दुसरी म्हणजे बॅलन्सिंग ऑफ सिंगल रोटेटिंग मास बाय टू मासेस रोटेटिंग इन अ डिफरंट प्लेन. आता दुसरी कंडिशन अशी आहे की एक मास आहे, त्या एक मास ऐवजी आपण दुसऱ्या त्याच्या दुसऱ्या एंडला दोन प्लेन मध्ये दोन मासेस आपण अटॅच करणार. ही दुसरी कंडिशन आहे. सो दोन मेथडनं आपण काय करू शकतो, बॅलन्सिंग करू शकतो. सो पहिली कंडिशन बघूया आपण. बॅलन्सिंग ऑफ सिंगल रोटेटिंग मास बाय सिंगल मास रोटेटिंग इन द सेम प्लेन. आता एक त्याच प्लेन मध्ये आपण काय करायचं आहे, बॅलन्स मास करायचा आहे. बघा, कन्सिडर एक शाफ्ट. आता इथे तुम्हाला दिसतोय एक शाफ्ट दिसतोय, तो शाफ्ट रोटेटिंग व्हायला लागलाय. त्या शाफ्ट वर काय झालेला आहे, इथं तुम्हाला एक हा मास अटॅच केलेला दिसतोय. ओके, ह्याला डिस्टर्बिंग मास म्हणायचा. हा कन्सिडर करू नका, फक्त हाच आहे. आता ह्याच्यामुळे काय होणार आहे की हा कंटिन्युअसली रोटेट होणार आहे. कंटिन्युअसली रोटेट होण्यामुळे काय होणार आहे, हळूहळू हा शाफ्ट जो आहे तो बेंड व्हायला सुरुवात होतो. कारण काय होतं, हे एका साईडला वर खाली, एकदा वरती एकदा खाली, म्हणजे असं कंटिन्युअसली हे करत असल्यामुळं, सेंट्रिफ्युगल फोर्स डेव्हलप होत असल्यामुळं त्याच्यामध्ये काय होणार आहे, हा शाफ्ट हळूहळू खालच्या साईडला बेंड व्हायला सुरुवात होणार. मग आपल्याला हे करायचं नाही. आपल्याला काय करायचं आहे, ह्याला हे बेंड होऊ नये यासाठी आपण, किंवा अनबॅलन्सिंग होऊ नये यासाठी, याच मासच्या सेम प्लेन मध्ये आपण दुसरं मास अटॅच केलं. त्याला आपण बी असं नाव दिलं. आणि सेंटर पासूनचं डिस्टन्स त्याचं आर बी, म्हणजे शाफ्टचं सेंटर आहे तिथून डिस्टन्स इथं जे आहे ते आर बी असं आपण अटॅच करायचं. ओके, सो ही कंडिशन बघूया. कन्सिडर मास एम इज अटॅच टू अ रोटेटिंग शाफ्ट ॲट रेडियस आर, देन सेंट्रिफ्युगल फोर्स एक्झर्टेड बाय मास एम ऑन द शाफ्ट. त्यामुळे काय होणार आहे, ते मास एम एक ते शाफ्टला आपण एक मास अटॅच केलं आणि त्याच्यामुळे सेंट्रिफ्युगल फोर्स डेव्हलप होणार. सेंट्रिफ्युगल फोर्सचा फॉर्म्युला काय, एफ सी इज इक्वल टू एम ओमेगा स्क्वेअर आर. एम इज द अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ शाफ्ट, आर इज द डिस्टन्स ऑफ शाफ्ट सी जी फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन, अँड एम इज अ मास अटॅच टू द शाफ्ट. अशा आपल्याला फॉर्म्युला हा ऑलरेडी माहिती आहे. सो त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, आता आपण त्याला बॅलन्स करायला पाहिजे. सो सेंट्रिफ्युगल फोर्स डेव्हलप एम ओमेगा स्क्वेअर आर विल बी कंटिन्युअसली चेंजिंग इट्स डायरेक्शन. इट विल कॉज बेंडिंग मोमेंट ऑन शाफ्ट. आणि हे कंटिन्युअसली चेंजिंग डायरेक्शन, आता हे जर एकच समजा हे मास असेल आणि हे कंटिन्युअसली रोटेट होत असेल, तर एकदा पूर्ण त्याची डायरेक्शन कायम चेंज व्हायला लागले. आणि त्या मासची डायरेक्शन चेंज असल्यामुळे तिथं सेंट्रिफ्युगल फोर्स डेव्हलप होणार एम ओमेगा स्क्वेअर आर. आणि त्यामुळे तो काय होणार आहे, तिथं बेंडिंग मोमेंट शाफ्टवर येणार. So counteracting the effect of this inertia force, balance weight may be introduced in the same plane of rotation. So त्याच्या सेम प्लेन मध्ये आपण काय करूया, दुसरं वेट अटॅच करूया. काउंटरॅक्टिंग मास आपण त्याला म्हणू शकतोय. सो ते आपण अटॅच केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे बघा, सेंट्रिफ्युगल फोर्स जो मिळणार तो बी, त्याला आपण म्हणूया बी. इथं आहे बघा, बॅलन्सिंग मास अटॅच आर बी डिस्टन्स ऑफ सी जी. ओके, मग आता इथलं सेंट्रिफ्युगल फोर्स ह्याचा काय होणार, बी ओमेगा स्क्वेअर आर बी. एफ बी इज इक्वल टू बी ओमेगा स्क्वेअर आर बी. तर पहिलं इक्वेशन आणि हे इक्वेशन आपण काय केलं, इक्वेटिंग केलं. म्हणजे काय मिळणार आहे, एम ओमेगा स्क्वेअर आर इज इक्वल टू बी ओमेगा स्क्वेअर आर बी. हे आपल्याला इक्वेशन मिळणार. जस्ट मिनिट.
बघा. सो त्यामुळे काय होणार आहे, डिपेंडिंग अपॉन द आर बी बॅलन्स वेट बी कॅन बी सुटेबली प्लेस. आणि त्यामुळे आपण डिस्टन्स बघायचं किती आहे आर बी, म्हणजे आणि त्याच्यावर आपण मग मास आपण काय करायचं, ते सेम मास आहे आपण ते अटॅच करायचं. म्हणजे इथं डिस्टन्स तेवढं काय होणार आहे आपल्याला चेंज होणार आहे, बाकी मास सेमच आपण त्याच प्लेन मध्ये आपण अटॅच करणार. ओके. सो दिस इज अ फर्स्ट कंडिशन. ओके. नेक्स्ट कंडिशन इज बॅलन्सिंग ऑफ मास इन अ डिफरंट प्लेन दॅन रिव्हॉल्विंग डिस्टर्बिंग मास. आता मगाशी आपण जे केलं त्याच्याऐवजी आता आपण काय करूया, इथं एक मास आहे जो अनबॅलन्स होते, हे ह्याला बॅलन्स करण्यासाठी आपण दोन अटॅच करायचे मासेस. आणि ते कुठं करायचे, या सेम प्लेन मध्ये नाही तर डिफरंट प्लेन मध्ये. ओके. बघा मगाशी आपण ह्याच्याच इथंच, आता हा मास आहे यालाच याच प्लेन मध्ये दुसरा अटॅच केलेला, पण आता तसं नाही. आता काय करायचं, वेगवेगळे मास वेगवेगळ्या प्लेन मध्ये, दोन मास वेगवेगळ्या प्लेन मध्ये अटॅच करायचे. याचं हे प्लेन आहे, याचं हे प्लेन आहे, याचं हे प्लेन आहे. ओके. सो आपण ती कंडिशन बघू. सो ड्यू टू inertia space, the balancing mass cannot be provided in the same plane as that of a disturbing mass, then balancing can be achieved in given below. काही वेळेला स्पेसचा प्रॉब्लेम असतो की बरोबर समोरच्या साईडला किंवा त्याच प्लेन मध्ये दुसरं मास आपल्याला अटॅच करता येत नाही. मग आपण काय करू शकतो, दुसऱ्या प्लेन मध्ये दोन मास आपण अटॅच करून आपण हे बॅलन्सिंग करू शकतो. सो ते कसं करू शकतो, सो ही कंडिशन बघूया आता. सो figure shows that disturbing mass m rotating in a plane of rotation x dash x x1 एक प्लेन आहे आणि x2 दुसरं प्लेनला आपण b1 आणि b2 दोन बॅलन्सिंग मास अटॅच केलेले आहेत. ओके. सो bring this system perfect balance. Two masses b1 and b2 are essentially, if one mass b1 or b2 are attached, then the coupled form will remain unbalanced. समजा आपण हे नाही केलं, एक कॅन्सल केलं आणि एकच मास ठेवलं, तर ह्याच्यामुळे काय होणार आहे की हे असं कपल निर्माण होणार आहे त्याच्यामध्ये. आणि कपल हे एक प्रकारे काय, अनबॅलन्स, परत अनबॅलन्स फोर्सेस ते डेव्हलप करतात. ओके. सो ते होऊ नये, कपल फॉर्म होऊ नये म्हणून काय करायचं, कारण हे डिसएडव्हान्टेजेस आहे किंवा हे आपल्या ह्याच्यामुळे अनबॅलन्स होतं. सो हे होऊ नये म्हणून काय केलेलं आहे, दोन मास आपण अटॅच केलेले आहेत. ओके. So all three masses m1, b1 and b2 will have arranged resultant force and couple on the shaft are zero. This can be achieved by arrangement taking moment about x1 x dash x1 dash x1. आता मोमेंट याचं घेतलं b2 rb l2 is equal to m r l. बघा हे मोमेंट जे आहे ते आपण आता कन्सिडर करूया. हे डिस्टन्स आहे L1, हे R डिस्टन्स आहे, हे M आहे. ओके. त्यानंतर B1, हे डिस्टन्स B1, हे B. ओके. सो त्याच्यामध्ये बघा B2 RB2 L2 इज इक्वल टू M R L. B2 RB2 इज इक्वल टू M R L डिवाइड बाय L2. सिमिलरली मोमेंट x2 डॅश ला मोमेंट घ्या, त्यामध्ये येणार B1 RB1 L1 इज इक्वल टू M R L2 मायनस L. सो हा असा फॉर्म्युला आपल्याला मिळणार, B1 इज इक्वल टू एम आर L2 मायनस L डिवाइड बाय L2. म्हणजे त्याचं मोमेंट फक्त आपण एका पॉइंट पासून मोमेंट फक्त प्रत्येक पॉइंटचा आपण घ्यायचा आहे. जसं इंजिनिअरिंग मेकॅनिक्स मध्ये आपण किंवा सॉम मध्ये बघितलेलं आहे त्या पद्धतीने तर एका पॉइंट पासून त्या मोमेंट आपण घ्यायचं. पहिला x1 डॅश आणि नंतर x2 डॅश. So by selecting above values of mass and radius of rotation length, perfect balancing can be determined. Okay. आता दुसरी कंडिशन आहे, बॅलन्सिंग ऑफ सेव्हरल मास रोटेटिंग इन द सेम प्लेन. आता जर अनेक एक आता इथं एक मास आहे, समजा अनेक मास असं असतील आणि रोटेटिंग सेम प्लेन मध्ये रोटेट होत असतील, तर ते कशा पद्धतीने बॅलन्स करायचं हे आपण बघूया. कन्सिडर नंबर ऑफ मासेस मॅग्निट्यूड m1 m2 m3 m4 are rotating at radius r1 r2 r3 r4. Axis of rotation shaft, let theta 1 theta 2 theta 3 theta 4 are the angles made by these masses
विथ द हॉरिझॉन्टल लाईन ॲज शो इन फिगर. आता आपण बघूया वेगवेगळे मासेस. आता बघा इथं एक मास नाही, इथं काय केलेलं आहे, एक आहे एका, आता सपोज हा शाफ्ट आहे, या शाफ्टवर इथे एक मास आहे. आता आपण काय करूया, असं कन्सिडर करूया बघा, ह्याच लाईन मध्ये म्हणजे हे जो गोल राऊंड रेडियस आपण त्याला म्हणतोय पूर्ण, किंवा सॉरी आपण सरकमफरन्स म्हणतोय. हे सरकमफरन्स वर इथे एक अटॅच, इथे एक आहे, इथे एक आहे, इथे एक आहे, इथे एक आहे, असं आपण मासेस काय केले, अटॅच केले. ओके, तर इथं तेच केलेलं आहे. सेम प्लेन बघा, एकच प्लेन आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे मास, एक समोर इथून एक आपल्या समोर एक वरती आलेला आहे, त्याच्या अँगल मध्ये दुसरा इकडं आहे, तिसरा, असं त्याच याच्यामध्ये. म्हणजे आपण इकडं जर बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की बघा एकाच पॉइंट मधून असे मासेस अटॅच केलेले आहेत. आता प्रत्येकाचे अँगल आहे, तर इथं बघा R1 पहिला जो आहे तो M1 आहे, त्याची रेडियस आहे R1. दुसरा M2, त्याची रेडियस आहे R2. तिसरा M3, चौथा M4, असे 4 मासेस अटॅच केले आहेत. ओके, सगळ्यांच्या रेडियस आहेत आणि सगळ्यांचे अँगल आहेत. बघा इथून हे थिटा, इतर थिटा 2, इथं थिटा, प्रत्येकामधला जो अँगल आहे तो अँगल इथं दिलेला आहे. आणि हा जो आहे त्या सगळ्या चारींना बॅलन्स करण्यासाठी हा जो आहे तो बॅलन्स्ड मास आहे बी, त्याची रेडियस आहे RB. सो हे कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं आपण ते आपण बघूया. When such a system revolve, it is subject to concurrent system of centrifugal force acting readily outward through each mass center. Result of this system can be found. आता याच्यामध्ये दोन पद्धतीने आपण मास अटॅच, हे जे मास आहे म्हणजे रिझल्टंट म्हणूया आपण, रिझल्टंट फोर्स. सो रिझल्टंट फोर्स आपण दोन पद्धतीने काढू शकतोय, एक म्हणजे ग्राफिकली आणि दुसरा अनालिटिकली. आता ऑलरेडी ही सिस्टीम किंवा हा प्रॉब्लेम तुम्ही इंजिनिअर मेकॅनिक्स मध्ये किंवा स्ट्रेंथ ऑफ मटेरियल सॉम मध्ये तुम्ही ऑलरेडी सोडवलेलं आहे. तेच सेम आपल्याला इथं बघायचं आहे. सो मॅग्नेट्यूड अँड पोझिशन ऑफ द बॅलन्सिंग मास कॅन बी फाउंड ॲज. आता बघा पहिला आपल्याला स्पेस डायग्राम तयार करायची आहे, त्याच्यानंतर आता ह्याला व्हेक्टर डायग्राम आणि स्पेस डायग्राम म्हणतात. आता ही जी आहे ह्याला स्पेस डायग्राम म्हणायचं, ही जी डायग्राम तयार केली याला स्पेस डायग्राम म्हणायचं. ती पहिला तयार करून घ्यायची आणि त्याच्यानंतर ही त्याच्यावरून मग ही व्हेक्टर डायग्राम तयार होणार आणि मग आपल्याला फायनल असा जो मिळणार, त्याच्यामध्ये फायनल आपल्याला बॅलन्स मास किती बॅलन्स करायचा आहे, म्हणजे किती ठेवायचा आहे आणि किती डिस्टन्सवर ठेवायचा आहे हे आपल्याला त्याच्यामध्ये, किंवा किती अँगलला ते मास अटॅच करायचं हे आपल्याला त्याच्यामध्ये समजतं. ओके, सो त्याला रिझल्टंट आपण फोर्स असं म्हणतो किंवा बॅलन्स फोर्स आपण म्हणतो. आता ही कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे, आपण ह्याचा डायरेक्ट प्रॉब्लेम बघूया न्यूमरिकल, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की कशा पद्धतीने हे बघायचं आहे. आता ह्याच्यामध्ये दोन मेथड आहेत, एक ग्राफिकल आणि दुसरी ही अनालिटिकली. अनालिटिकली मध्ये बघा रिझोल्युशन करायचं आहे. पहिला रिझॉल्व द फोर्सेस हॉरिझॉन्टली, समेशन ऑफ एच, म्हणजे हॉरिझॉन्टली सगळे हे करायचे आहेत. त्याच्यात एम आर कॉस थिटा 1 प्लस थिटा 2 हे आपल्याला सगळं माहिती आहे, समेशन ऑफ एच हॉरिझॉन्टल. त्यानंतर समेशन ऑफ व्ही व्हर्टिकल सगळे एकत्र करायचे. पहिला हॉरिझॉन्टल सगळे एकत्र करायचे, त्यांचे समेशन करायची, व्हर्टिकल फोर्स एकत्र करायची, त्यांची समेशन करायची. त्यानंतर रिझल्टंट काढायचा, हा फॉर्म्युला आहे स्क्वेअर रूट ऑफ समेशन ऑफ एच स्क्वेअर प्लस समेशन ऑफ व्ही स्क्वेअर. त्यानंतर टॅन थिटा अँगल काढण्यासाठी हा फॉर्म्युला वापरायचा, टॅन थिटा इज इक्वल टू समेशन ऑफ एच डिवाइड बाय समेशन ऑफ व्ही. त्यानंतर फाइंड मॅग्नेट्यूड ऑफ द बॅलन्सिंग मास, आर बी इज इक्वल टू एम बी इंटू आर बी. ओके, सो अशा पद्धतीने आपल्याला ते बॅलन्स करायचं आहे. सो आपण ह्याचा डायरेक्ट न्यूमरिकल बघूया, म्हणजे आपल्याला लक्षात येईल कशा पद्धतीने हे सॉल्व्ह करायचं आहे. ओके, सो न्यूमरिकल बघा, 4 masses M1, M2, M3 and M4 are 150 kg, 250 kg, 200 kg and 210 kg respectively. आता 4 मासेस आहेत, एक आहे 150, दुसरा आहे 250, तिसरा आहे 200 आणि चौथा आहे 210.
M1 M2 बघा, M1 M2 M3 आणि M4 चार मासेस दिलेले आहेत. ह्याच्यामध्ये आपल्याला परत काय दिलं तर करस्पॉन्डिंग रेडियस ऑफ रोटेशन, त्यांची रेडियस म्हणजे सेंटर पासून त्या शाफ्टच्या सेंटर पासूनच त्यांचं त्या मासचं डिस्टन्स, हे प्रत्येकी डिस्टन्स पण दिलेलं आहे. R1 दिले 15 सेंटीमीटर, R2 दिलाय 10 सेंटीमीटर, त्यानंतर R3 20 सेंटीमीटर आणि R4 25 सेंटीमीटर. हे सुद्धा गिवन डेटा आहे, हे गिवन डेटा आहे. त्यानंतर बघा अँगल सुद्धा दिलेले असणार आहेत. द करस्पॉन्डिंग अँगल्स आर, आता त्यांच्यामध्ये करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे काय, पहिल्यापासून दुसरा, दुसरापासून तिसरा, तिसरापासून चौथा, याला करस्पॉन्डिंग म्हणायचं. मग आता पहिला होरिझोंटल ही, हे शाफ्ट होरिझोंटल आहे, ह्याला पहिला आपण एक मास अटॅच केलं, त्याचाच अँगल पहिला जो येणार आहे तो 10 डिग्री, हो 10 डिग्री. ओके, हा 10 डिग्री. त्याच्यानंतर दुसरा जो आहे तो 60 डिग्री. आता θ1 θ2 काय असणार आहे, दुसरा 60 डिग्रीवर दुसरा अटॅच केलेला आहे, तिसरा 130 डिग्रीवर अटॅच केलेला आहे आणि चौथा 245 वर अटॅच केला आहे. म्हणजे करस्पॉन्डिंग हे बघा इथं बघा 10 डिग्री, 60 डिग्री, 130 डिग्री. तर करस्पॉन्डिंग म्हणजे काय तर फ्रॉम द शाफ्ट. आता इथं लक्षात एक मिनिट, हे बघा करस्पॉन्डिंग म्हणजे लक्षात ठेवा या शाफ्ट पासूनचे सगळे अँगल्स दिलेले आहेत. म्हणजे इथं 10 डिग्री पहिला, दुसरा इथून 60 डिग्रीवर टाकायचा, तिसरा इथून 130 डिग्रीवर टाकायचा आणि चौथा इथून 240 डिग्रीवर 245 डिग्रीवर टाकायचा. सो अशा पद्धतीने हे आपल्याला दिलेलं आहे, त्यांनी गिवन डेटा दिलेला आहे. आणि काय काढायला सांगितलंय, फाइंड द पोझिशन अँड मॅग्निट्यूड ऑफ बॅलन्स मास इफ द रेडियस ऑफ इट्स रोटेशन इज 80 सेंटीमीटर. म्हणजे त्या सेंटर पासूनचं डिस्टन्स, आता बॅलन्स या चारीला बॅलन्स करणारा एखादं मास तुम्ही फाइंड आउट करायचा आहे आणि तिची रेडियस दिलेली आहे त्यांनी, फक्त आपल्याला जो मास आहे त्याचा तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ओके, सो ह्याच्यामध्ये आपण काय करूया, सुरुवात करायचं, पहिला प्रॉब्लेम नीट वाचायचा, त्याच्यानंतर गिवन डेटा लिहायचा M1 M2 M3 M4, नंतर R1 लिहायचं, R1 R2 R3 R4, θ1 θ2 θ3 θ4 हे सगळं लिहून काढायचं. त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे, एक स्केल घ्यायचा आहे. आता आपल्याला काय करावं लागतं, हे पहिला आपण बघूया ग्राफिकल मेथड, ओके, आणि नंतर बघूया अनालिटिकल मेथड. तर पहिला आपण ग्राफिकल मेथडनं कसं सॉल्व्ह करायचं आपण ते बघू. तर त्याच्यासाठी आपल्याला काय लागणार, पहिला स्केल, कारण का आपल्याला काय करायचे आहे, पहिला स्केलर स्पेस डायग्राम तयार करायचे आहे. पहिली जी असते स्टेप आपल्याला काय करायची आहे, स्पेस डायग्राम. मग स्पेस डायग्राम तयार करण्यासाठी हिला म्हणायचं स्पेस डायग्राम. मग ही करण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, स्केल. सो स्केल मी काय वापरलं बघा, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 500 kg सेंटीमीटर, 500 kg सेंटीमीटर. आता kg आणि सेंटीमीटर असं म्हणले मी, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, M1 R1 यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. M1 R1 M2 R2 M3 R3 M4 R4 असं आपल्याला यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. म्हणजे ह्याचं आणि ह्याचं, ह्याचं आणि ह्याचं असं मल्टिप्लिकेशन करा. मग M1 R1 काय होणार, आता हे 150 गुणिले 15, 150 इंटू 15 किती येणार आहे, 2250. इथं आलं बघा 2250. मग 2250 आपल्याला स्केल काय घेतलं आपण, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 500 kg सेंटीमीटर. तर हे 2250 काय येणार आहे, kg सेंटीमीटर. सो 2250 डिवायडेड बाय 500, 500 का स्केल घेतले ना, 1 सेंटीमीटर इक्वल टू 500. हे 2250 पहिला तुम्ही काय करून घ्या, M1 R1 M2 R2 M3 R3 M4 पहिला मल्टिप्लिकेशन करून घ्या ह्या दोघांचे. ओके, मग तुम्हाला येणार 2250 2500 4000 आणि 5250, म्हणजे 2250. मग आता हे जे येणार त्याला आपण काय करणार, प्रत्येकाला 500 न डिवाइड करायचं, कारण का एक स्केल ठरवला ना आपण 500 kg पर सेंटीमीटर. मग स्केल सेंटीमीटर मध्ये करून घ्यायचं आहे हे सगळं, म्हणून हे स्केल घेतलं आपण. मग डिवाइड बाय 500 करा या सगळ्याला. पहिलं येणार 4.5 सेंटीमीटर, दुसरं येणार 5 सेंटीमीटर, तिसरं 8 सेंटीमीटर आणि 10.5 सेंटीमीटर. ओके, म्हणजे आपल्याला असं स्केल मिळालेलं आहे. तर आता आपण सुरुवात काय करूया, स्पेस डायग्राम पहिला एक तयार करून घेऊया. स्पेस डायग्राम साठी फक्त काय लागणार आहे बघा, पहिला एक ओरिजिनल लाईन ड्रॉ करून घ्या. त्याच्यानंतर आपल्याला अँगल महत्वाचा आहे, बरोबर अँगल किती दिलाय पहिल्याला, करस्पॉन्डिंग अँगल आहे किती आहे, 10 डिग्री आहे. मग 10 डिग्री साठी म्हणून काय केलं मी, इथून एक अँगल ही एक ओरिजिनल लाईन ड्रॉ केली, इथून 10 डिग्री टाकलं मी आणि ह्याला
मास अटॅच केलं म्हणजे एक अंदाजे असं तुम्ही छोटं सर्कल ड्रॉ करायचं. ह्याला 10 डिग्री, तिथून परत दुसरा अँगल किती आहे बघा 60 डिग्री. मग 60 पहिला हा 10 डिग्रीवर, दुसरा काय करा इथून 60 टाका, 60 डिग्रीवर दुसरा ड्रॉ करा, तिसरा 130 डिग्री आणि चौथा 245 डिग्री. असे हे तुम्ही ड्रॉ करून घ्या. तर ह्याच्यामध्ये स्केल काही वापरायचं नाही, फक्त काय वापरायचं आहे तुम्ही स्केल म्हणजे काय, फक्त आपल्याला ॲक्युरेट अँगल महत्वाचा आहे. अँगल बरोबर टाकणं गरजेचं आहे, कारण हे आपण स्पेस डायग्राम आणि पुढे वेक्टर डायग्राम ही आपण समोरासमोर काढायची, लक्षात ठेवा. इथं जर स्पेस डायग्राम ड्रॉ केलं तर इथं लगेच वेक्टर डायग्राम ड्रॉ करा, किंवा इथं आणि इथं समोर जरी काढले अशी तरी पण चालू शकते, किंवा असे लगेच इथं आणि वर खाली जवळजवळ काढू शकतो आपण. तर तुम्ही कंपासचा वापर करायचा आहे, स्केलचा वापर करायचा आहे, आणि त्याच्यामधनं ही डायग्राम तयार करून घ्यायची आहे. तर हे जे डिस्टन्स ते महत्वाचं नाही आहे. हे जे असं तुम्ही म्हणाल हे किती डिस्टन्स घ्यायचं, हे किती घ्यायचं, हे किती घ्यायचं, हे महत्वाचं नाही. आपल्याला काय महत्वाचं आहे, फक्त अँगल महत्वाचं आहे. तुम्ही फक्त एक जस्ट नॉमिनल असं एक ठराविक डिस्टन्स घ्या. ओके, प्रपोर्शनल डायग्राम ड्रॉ करा, ठराविक डिस्टन्स घ्या, आणि हे अँगल मात्र इथं महत्वाचं आहे. इथं काय महत्वाचं आहे, अँगल ॲक्युरेट असणं गरजेचं आहे. ही स्केल हे किती घेता याला महत्व नाही, ही लेंथ काय महत्वाची नाही, किंवा हा किती डायमीटरचा हे पण काय महत्वाचं नाही. महत्वाचं काय, हा अँगल. ओके, हे तुम्ही अंदाजे डिस्टन्स घ्या, किंवा हे सर्कल जे आहे एखादं ठरवा तुम्ही किती, एक एक सर्कल तुम्ही ठरवा, सगळे समान तुम्ही ह्याच्यामध्ये ड्रॉ करू शकता. ओके, सो ही स्पेस डायग्राम पहिली तयार झाली. दुसरी आहे वेक्टर डायग्राम. आता ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, तुमचं सेट स्क्वेअर आहे किंवा तुमचं ड्राफ्टर असेल तर तो आपल्याला इथं उपयोगी पडणार आहे. आपले ऑलरेडी स्पेस डायग्राम तयार झाले, आता आपल्याला वेक्टर डायग्राम तयार करायचे आहे. वेक्टर डायग्रामसाठी आता ते स्केल वापरायचं, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 500 kg पर सेंटीमीटर. आता बघा यामध्ये सुरुवात कशी करायची, पहिला एक ओ पॉइंट घेतला, पहिला एक मी पॉइंट मार्क करणार, एक होरिझोंटल लाईन ड्रॉ करणार आहे. ओके, फेंट लाईन ड्रॉ करा. आता ओ पॉइंट घेतला, ओ पॉइंट मधून काय करायचं आहे, तर बघा पहिला जो आहे किती आहे, ही लाईन आहे पहिली 10 डिग्रीवर, ह्या लाईनला पॅरलल बरोबर काय करायचं, सेट स्क्वेअर ह्याला लावायचा या लाईनला, आणि तो काय करायचा मूव्ह करायचा, आणि काय करायचं ही इथे एक ओ पासून लाईन ओढायची. ओके, बघा पहिलं जे मास होतं त्याला, ती जी लाईन ड्रॉ केली आपण त्याला काय करायचं, स्केल पकडायचं त्याला किंवा सेट स्क्वेअर पकडायचा आणि ओढायचं पुढं, इथं ओ पॉइंटला, इथं ओ पॉइंट पासून एक लाईन ड्रॉ करायची, ती काय ती लाईन अशी बरोबर आली पाहिजे. ओके, आता हे जे स्केल किती घेणार तुम्ही, तर हे आपण ऑलरेडी आपण काढलेलं आहे, किती आहे बघा, M1R1 4.5 सेंटीमीटर किती आहे, हे जे घेणार तुम्ही किती घेणार 4.5 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटरवर मार्क करा. त्यानंतर आता दुसरं आता दुसरी लाईन बघा, इथं काय बघा दुसरी लाईन, ही दुसरी लाईन आहे, ही दुसरा फोर्स आहे, या पहिला फोर्सला पॅरल पहिला पण ड्रॉ केला असं ओ, म्हणजे थोडक्यात मी इथंच दाखवतो तुम्हाला. बघा इथं एक ओ पॉइंट घेतला मी, याला पॅरलल मी इथं पॅरलल ड्रॉ केली, ती घेणार मी किती 4.5 सेंटीमीटर. त्यानंतर आता ह्याला इथं मी वेगळा कलर वापरतो, ह्या लाईनला पॅरलल मी ही लाईन ड्रॉ केली. आता बघा ती ड्रॉ करताना ओ मधून ड्रॉ करायची नाही, सॉरी ओ मधून ड्रॉ करायची नाही, इथून आता ही 4.5 आहे, आता ही जी लाईन आहे त्याला आपण बरोबर ह्याला पॅरलल अशी ही लाईन ड्रॉ करायची, ह्याला पॅरलल ही, ह्याला पॅरलल ही लाईन अशी ड्रॉ करायची. ओके, त्याला सेट स्क्वेअरनं पकडून इकडं आणायचं, ओढायचं. दुसरी किती आहे 5 सेंटीमीटर आहे, तर ही बघा इथं ए ला आपण 4.5 सेंटीमीटर ऑलरेडी आपली झालेली आहे ही. आता ही दुसरी पॅरलल
त्या स्पेस डायग्राम मधला पॅरलल दुसऱ्या फोर्सला पॅरलल लाईन इथं ड्रॉ केली A to B, ती 5 सेंटीमीटर. त्यानंतर ही 8 सेंटीमीटर, कदाचित पुन्हा एकदा बघतो मी, बघा किती आहे, 4.5, 5, 8 अँड 8 सेंटीमीटर. ओके, 8 सेंटीमीटर, 4.5, 5 अँड 8. आता बघा, ही 8 सेंटीमीटरची लाईन मी ड्रॉ केली. ती पण कशी करणार, पॅरलल. कशाला पॅरलल, हे बघा, हे बघा, तिसरा फोर्स जो आहे तो M3, त्या फोर्सला आपण पॅरलल लाईन तिकडे घेतली. ती किती घेणार आहे, M3R3 8 सेंटीमीटर. M4R4 किती आहे बघा, 10.5 सेंटीमीटर. आता M4R4 असा आहे, M4R4 आता इकडं खाली त्याला पॅरलल घेतलं, ती किती, 10 सेंटीमीटर. ही 8, हे 5 आणि हे 4.5. ओके. आणि आता आपल्याला काय कळतंय की इथं येऊन थांबणार ही लाईन. म्हणजे आपलं इथून झालं कम्प्लीट, इथून झालं, हे झालं, हे झालं, हे झालं. आता हे इथं थांबलं, इथं थांबलं, ओ पॉईंट इथं आला, लास्ट पॉईंट इथं आला. आता फर्स्ट अँड लास्ट पॉईंट काय करायचा आहे, जोडून घ्यायचा. आणि तो कसा जोडायचा, डॉटेड लाईननं. कसा जोडायचा, डॉटेड लाईननं जोडायचा. तो आहे बॅलन्स मास MBRB. ओके. त्याला डायरेक्शन आता बघा, हिची डायरेक्शन बघा, आता ह्याची मात्र डायरेक्शन अपोजिट ठेवायची. कारण का, हा बॅलन्स करणार आहे, या सगळ्या फोर्सना काय करणार आहे, तो बॅलन्स करणार आहे, म्हणून तो अपोजिट असणार आहे त्याचे लाईन ऑफ ऍक्शन. ओके. सो MBRB आता फाइंड आउट करायचं आहे. आता आपल्याला हे माहित नाही, आपण काय केलंय, हे आपल्याला ऑलरेडी सगळं माहित होतं म्हणून आपण लाईन्स ड्रॉ केल्या. आता हे अंदाजा नुसतं जोडलंय आपण, हे शेवटचं आणि लास्ट पॉईंट. मग हे कसं काढणार फाइंड आउट, तर इथं आहे बघा, MBRB इज इक्वल टू स्केल इंटू OD. आता ही स्केल किती आहे मोजायचं पट्टीनं, ही पट्टीनं मोजायची, त्याला म्हणायचं OD. O to D डिस्टन्स हे जे आहे 3.2 येते ते मोजलं. स्केल आपण घेतलेलं आहे 500, 1 सेंटीमीटर 500 इंटू 500 करा स्केल, 500 गुणिले 3.2 किती येणार, 1600. मग MB इज इक्वल टू 1600 डिवायडेड बाय RB. मग RB ऑलरेडी दिलेला आहे आपल्याला 18 सेंटीमीटर. बघा, बॅलन्स मास रेडियस पुन्हा एकदा दाखवतो तुम्हाला, ऑलरेडी RB दिलेला आहे इथं बघा, काय दिलेलं आहे, इफ द रेडियस ऑफ इट्स रोटेशन इज 18 सेंटीमीटर. म्हणजे 18 आपल्याला ऑलरेडी रेडियस ऑफ रोटेशन, बॅलन्स मास जे होणार आहे तिचे रेडियस ऑफ रोटेशन आपल्याला दिले. त्यामुळं हे RB, जस्ट मिनिट, हे RB आपल्याला दिलेलं आहे 18 सेंटीमीटर. म्हणजे 1600 ला काय करायचं, हे RB ऑलरेडी 18 दिलेलं आहे ते करा, म्हणजे आपल्याला फायनल आन्सर आपल्याला मिळतं. MB इज इक्वल टू 88.88 kg. दिस इज द फायनल आन्सर. म्हणजे बॅलन्स मास जो करणार आहे तो आपल्याला ऑलरेडी मिळालेला आहे, तो 88.88 kg. दिस इज द आन्सर. ओके. आता अनालिटिकल मेथड बघूया. हे झालं आपण काढू शकतो हे ग्राफिकल मेथड. आता अनालिटिकल मेथड मध्ये काय करायचं, रिझॉल्विंग फोर्सेस. आता हे सगळे फोर्सेस रिझॉल्व करायचे. M1R1 cos θ1, M2R2 cos θ1. पहिला हॉरिझॉन्टल आहे बघा, समेशन ऑफ H. समेशन ऑफ H करताना आपण काय करतोय, M1R1 cos θ1, cos घेतोय आपण, व्हर्टिकलला साइन घेतोय, हॉरिझॉन्टलला आपण cos घेतोय. ओके. सो M1R1 cos θ1 प्लस M2R2 cos θ2, M3R3 cos θ3, M4R4 cos θ4. म्हणजे इथं फक्त व्हॅल्यू आपल्याला हे सगळं माहिती आहे, ऑलरेडी झालेलं आहे आपल्याला. ओके, सॉम मध्ये आणि इंजिनिअरिंग मेकॅनिक्स मध्ये. सो तेच इथं वापरलेलं आहे. M1R1 आपल्याला माहिती आहे, व्हॅल्यू फक्त टाका याच्यामध्ये, व्हॅल्यू पुट करा. व्हॅल्यू पुट केल्यावर आपल्याला मिळते -1324.8 kg सेंटीमीटर. म्हणजे समेशन ऑफ H आपल्याला काय मिळाला, हा मिळाला. ओके. त्याच्यानंतर आता सगळे व्हर्टिकल करायचे, रिझॉल्विंग फोर्सेस व्हर्टिकली. आता काय होणार, M1R1 sin θ1. आता साइन सगळे वापरायचे बघा, कॉसच्या ऐवजी फक्त इथं साइन वापरलं.
इथं कॉसच्या ऐवजी फक्त साईन वापरले, तेच सगळं आहे, फक्त कॉस थिटाच्या ऐवजी साईन थिटा. मग थिटा आता आपण काय केलेलं आहे, आता इथं आपण या पद्धतीनं परत आपल्याला आन्सर आलेला आहे, समेशन ऑफ व्ही मिळालेला आहे. आता रिझल्टंट आर काढायचा आहे, समेशन ऑफ एच स्क्वेअर प्लस व्ही स्क्वेअर, ते आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला. त्या फॉर्म्युल्यात हे टाकल्या व्हॅल्यू 2, तर आपल्याला मिळणार आहे ही व्हॅल्यू आर, बट आर इज इक्वल टू एम बी आर बी. रिझल्टंट म्हणजेच काय, एम बी आर बी, मास इंटू रेडियस. एम बी इज इक्वल टू हे जी व्हॅल्यू आहे डिवायडेड बाय आर 18, 18 आपल्याला दिलेलं आहे, आर आपल्याला 18 दिलेला आहे, त्यामुळे आपल्याला मग एम मिळणार 88.88 kg. आता अँगल जर काढायचं असेल तर टॅन इनवर्स समेशन ऑफ व्ही डिवाइड बाय समेशन ऑफ एच, ही व्ही आणि एच ची व्हॅल्यू जे मिळालेली आहे ही तिथं टाकायची आहे फक्त. हे बघा, इथं व्ही टाकलं, इथं एच टाकलं, सो टॅन इनवर्स आपल्याला मिळणार डायरेक्ट आपल्याला 1 हा अँगल मिळतो आपल्याला मायनस. सो अँगल ऑफ रिझल्टंट मास, अँगल रिझल्टंट मास करण्यासाठी मात्र काय करायला लागणार आहे, 180 डिग्री मायनस 33, ओरिझोंटल 180 डिग्री मधून 33 तो वजा केल्यानंतर जे उरणार जे अँगल येणार आहे ते आपल्याला अँगल असणार 146.93. दिस इज द फायनल आन्सर. ओके, आता हे अँगल घेताना θ1, θ2, θ4 हे 10, 60, 130, 245 हे तुम्हाला माहिती आहे की कशा पद्धतीनं आपण अँगल रिझॉल्व करतोय. रिझोल्युशन ऑफ फोर्स मध्ये आपण ते सगळं बघितलेलं आहे. ओके, तर त्याच पद्धतीने सेम आपण अँगल हे फाइंड आउट करायचे आणि ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत. ओके, सो हे याच्यात महत्वाचं आहे. आता सेम असाच प्रॉब्लेम फक्त तुम्हाला कसं करस्पॉन्डिंग रेडियस ऑफ रोटेशन, आता इथं काय दिलंय बघा, करस्पॉन्डिंग रेडियस ऑफ रोटेशन दुसरा प्रॉब्लेम आहे. याच्यामध्ये फक्त फरक एवढाच आहे, सेम प्रॉब्लेम आहे, फक्त फरक एवढाच आहे की अँगल देताना तुम्हाला काय दिलंय, करस्पॉन्डिंग दिले. करस्पॉन्डिंग जर म्हणलं तर आपण काय करायचं आहे बघा, करस्पॉन्डिंग म्हटल्यावर इथं काय केलंय बघा, पहिला अँगल 45, तिथून पुढचा 90 डिग्री, तिथून 60 आणि मग 135 असे दिलेत. ओके, म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल आणि मगाशी आपल्याला जे दिलेलं बघा, मगाच्या प्रॉब्लेम मध्ये जे होतं आपण सॉल्व बघितलेलं, सक्सेसिव्ह अँगल बिटवीन द सक्सेसिव्ह मासेस, इथं शब्द काय वापरला बघा, मगाशी करस्पॉन्डिंग वापरला आणि इथं काय वापरला, अँगल बिटवीन सक्सेसिव्ह मासेस. सक्सेसिव्ह हा शब्द ज्यावेळी वापरणार त्यावेळी हे अँगल असे टाकायचे. ओके, आणि करस्पॉन्डिंग ज्यावेळी म्हणणार त्यावेळी त्या हॉरिझॉन्टल लाईन पासून सगळे अँगल टाकायचे. आणि ज्यावेळी सक्सेसिव्ह म्हणणार ते सक्सेसिव्ह म्हणजे काय, पहिला 40, मग पुढे 90, मग 135 असं. सक्सेसिव्ह हा फक्त डिफरन्स लक्षात ठेवा. ह्याच्यामध्ये हेच करायचं आहे, फक्त सेमच सगळं ह्याच पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे, फक्त ह्यात फक्त ग्राफिकली सॉल्व्ह करा. ओके, आणि सेम त्याच पद्धतीनं पहिला स्पेस डायग्राम, वेक्टर डायग्राम त्या पद्धतीने ड्रॉ करायचे. फक्त इथे अँगल एवढाच फरक आहे या प्रॉब्लेम मध्ये, अँगल जे दिलेले आहे ते सक्सेसिव्ह दिलेत, करस्पॉन्डिंग दिलेले नाहीत. करस्पॉन्डिंग म्हणलं की या लाईन्स पासून आले, सक्सेसिव्ह म्हणले की फक्त एकापासून दुसरा, दुसरापासून तिसरा, तिसरापासून चौथा असे दिलेले आहेत. सो दिस इज द करस्पॉन्डिंग, दिस इज द सक्सेसिव्ह. ओके, सो अशा पद्धतीने आपला बॅलन्सिंग हा टॉपिक इथे संपलेला आहे. ओके, आणि हा टोटल टॉपिकच आपला संपलेला आहे. सो आपले सगळे टॉपिक कव्हर झालेत, फंडामेंटल्स
टाइप्स ऑफ मेकॅनिझम, सेकंड व्हेलॉसिटी एक्सलरेशन, तिसरं कॅम्स अँड फॉलोवर, चौथा आहे बेल्ट चेन अँड गिअर ड्राईव्ह, पाचवा ब्रेक्स अँड क्लचेस आणि सहावा फ्लायव्हील गव्हर्नर बॅलन्सिंग. असे 6 चॅप्टर आपले सगळे कंप्लीट झालेले आहेत आणि आपला सिलेबस इथंच संपलेला आहे. ओके, सो थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ लेक्चर.